बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की। यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री, महाराष्ट्राला ज्यांची संकटमोचक म्हणून परिचय आहे अशा गिरीशभाऊ महाजन यांचा सत्कार धुळे शहराचे आपले धर्मयोद्धा आमदार आदरणीय अनुपभैया अग्रवाल आणि भारतीय जनता पार्टी धुळे शहराचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धुळे जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री, राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावा यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापू खलाने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। बापूसाहेब खलाने आणि जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर या ठिकाणी जयकुमार भाऊंचा सत्कार करतायत। यानंतर भारतीय जनता पार्टी धुळे शहराचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावा। आजच्या आपल्या कमळ विजय संकल्प सभा त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे चाणक्य विकासाचे व्हिजन असलेले आमचे मार्गदर्शक, ज्यांच्या केवळ उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये 100 हत्तींचं बळ संचारलंय असे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, आदरणीय गिरीश भाऊ महाजन व सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि साहेबांना या सभेत मला आज पाहून अभिमान वाटतोय। मी तुम्हाला एक ग्वाही देऊ इच्छितो साहेब, धुळ्यातील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यकर्ता केवळ नावापुरता नसून तर तो आपल्या विचारांचा शिल्पकार आहे। संघटना ही आमची आई आहे, निष्ठा हाच आमचा विश्वास आहे। धुळ्याच्या मातीत भाजपची मुळे इतकी घट्ट रोवलेली आहे की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत इथल्या प्रत्येक भागात कमळाचा झेंडा डौलाने फडकल्याशिवाय राहणार नाही। असा आमचा हा केवळ संकल्प नसून निवडणूक जिंकण्याचा नाही तर धुळ्याच्या विकासात अव्वल क्रमांक नेण्याचा आहे। भ्रष्टाचारांच्या घशात गेलेली 100 कोटी रुपये मूल्य असलेली दसरा मैदानची जागा माझ्यासारख्या भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याने सोडवून आणली आणि आज त्या जागेवर भव्य असे व्यापारी संकुल, 200 दुकानांचे व्यापारी संकुल तयार होत आहेत। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, तुमच्याकडे आशेने पाहतोय। तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असताना ज्या वेगाने फाईल्स मार्गी लागल्या तोच वेग आज पुन्हा महाराष्ट्राला मिळत आहे। धुळ्याच्या विकासासाठी आपण कधीही निधी कमी पडू दिलेला नाही। अमृत योजना असो, रस्ते असो, विकास आपल्यामुळेच, आपल्या आशीर्वादानेच झालेला आहे आणि तो भविष्यातही होऊ शकतो। आम्हाला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे। धुळ्यावर महाराष्ट्रात आपण सगळ्यात जास्त लक्ष देऊन आमच्या धुळ्याच्या विकासासाठी भविष्यातही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे। आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी जी MIDCची मागणी आपल्याकडे केलेली आहे ती फाईल साहेब आपल्या टेबलावर आहे आणि तिला मंजुरी देऊन धुळे शहराचा हा बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटेल यासाठी आम्हाला निश्चितच तुमच्याकडून
सहकार्य होईल यात आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि बाजी साहेब, आपल्याला एक विनंती असणार आहे. भाजपचे कार्यालय महाराष्ट्रात सगळ्यात उत्कृष्ट असे कार्यालय धुळ्यात तयार झालेलं आहे. तर आपण या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या हाताने करावं अशी माझी नम्र विनंती असेल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय अध्यक्ष महोदय. यानंतर मी विनंती करतो आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आदरणीय बाबासाहेब डॉक्टर सुभाष भामरे यांना की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. जय श्रीराम. आवाज असा पाहिजे की साहेबांनाही पटायला पाहिजे की 55+ नारा आपला योग्य आहे. जय श्रीराम. 15 तारखेला होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय मुख्यमंत्री साहेब, त्याच्या टाळ्यांच्या कडकडात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करा. व्यासपीठावर संकटमोचक म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आदरणीय गिरीश भाऊ, त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब, धुळ्याचे आमदार अनुप भैया, ग्रामीणचे आमदार आणि सन्मान्य व्यासपीठ. अतिशय कमी वेळात जास्तीत जास्त मुद्दे मांडायचे आहेत म्हणून मी सगळ्यांची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ म्हणतो. आणि समोर बसलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे शिलेदार बंधू भगिनींनो, साहेब गेल्या 10 वर्षापासून आपल्या माध्यमातून या धुळे शहरात किंवा धुळे जिल्ह्यात जेवढा निधी मिळाला ते 2014च्या आधी 70 वर्षापर्यंत कुठल्याही सरकारने आणलेलं नाही. या धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, या धुळे शहरात कारखानदारी वाढावी याच्यासाठी, या धुळे शहरातील मुलांना रोजगार मिळावा यासाठी आपण जे इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष दिलं, संपूर्ण भारतात दिलं आणि खास करून धुळ्यात दिलं, त्याबद्दल धुळे जिल्हा आपला ऋणी आहे. 50 वर्षापासून या धुळेकरांनी स्वप्न बघितलं होतं मनमाड इंदोर रेल्वेचं, परंतु त्याच्या कुठल्याही आधीच्या सरकारच्या माध्यमातून एक साधं पान हललं नव्हतं. पण साहेब तुमच्या आशीर्वादाने, मोदी साहेबांच्या आशीर्वादाने 18,000 कोटीची मनमाड इंदोर रेल्वे मंजूर झाली, एक केवळ तुमच्या प्रयत्नामुळे. त्याच्यामुळे धुळे शहर आणि धुळे जिल्हा तुमचा ऋणी राहील साहेब. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या ग्रामीण भाग, धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका असेल, कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून त्याच्या कपडावर लिहिलं गेलं होतं. तो कलंक पुसायचं काम तुम्ही केलं. सुलवाडे, जामफळ, कानोली लिफ्ट इरिगेशन योजना 40 वर्षापासून प्रलंबित होती. मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने, जयकुमार भाऊ आणि गिरीश भाऊ या सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे सुलवाडे जामफळला 2,400 कोटी रुपये आपल्याला मिळाले. आणि आज 95% धरण पूर्ण झालंय. 9 TMC, अक्कलपाड्याच्या 3 पटीने जास्त. त्याच्या माध्यमातून धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका असेल, 100 गावांचा पिण्याचा पाणी आणि सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला आहे. जो कधी काही दुष्काळी तालुका होता त्याला बारमाही बागायतदार तालुका करण्याचं पुण्य आपल्या पदरी आहे साहेब. आणि त्याचप्रमाणे इथं कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी धुळे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की जिथे 6 राष्ट्रीय महामार्ग भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत झालेत. आणि अशा रीतीने आपण ग्रामीण भागातल्या सिंचनाचाही प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्कलपाड्यासाठी ते पूर्ण क्षमतेने भरत नव्हते. गिरीश भाऊने आपल्या माध्यमातून 1.5 TMC पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यासाठी आपण 400 कोटी रुपये मंजूर केले. तुमचं अभिनंदन साहेब. या धुळे शहरात आपण पालिका ताब्यात द्या असं मागच्या वेळेस तुम्ही म्हटले होते आणि त्याच वेळी तुम्ही
170 कोटी रुपयाची पिण्याची पाण्याची योजना अक्कलपाड्याहून बंदिस्त पाईपलाईनने धुळे शहरात पोहोचवण्याचं काम केलं. त्याच्या माध्यमातून या धुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. जे आधी 10-10 दिवस पाणी मिळत नव्हतं, आता 2-3 दिवसात मिळायला लागलंय. आणि आमदार साहेबांनी सगळ्यांनी आम्ही मिळून एक तापीची जी जीर्ण पाईपलाईन आहे ते बदलण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे, तो आपण मंजूर कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो. अशा रीतीने आपण सर्वांगीण विकास करून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये सेकंड फेजमध्ये धुळ्याचा नंबर लागलेला आहे. आमच्याकडे ग्रामीण भागात मका, ज्वारी, बाजरी मोठ्या प्रमाणात पिकते आणि त्याच्या माध्यमातून इथेनॉलचे कारखाने मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. आणि आपल्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी झाल्या त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि आता आपल्याला साहेबांचं ऐकायचं म्हणून मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.